विरारच्या मनवेलवाडा तलावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊनही चालढकल केली जात असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत। विरारच्या मनवेलवाडा तलावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊनही चालढकल केली जात असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते चांगले संतप्त झालेत। त्यातच महापालिकेच्या मुख्यालयातील बाबासाहेबांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यासाठी पुष्पहार देखील नसल्याने या संतापात भर पडली आणि कार्यकर्त्यांनी 3 तास ठिय्या आंदोलन केले। शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा अशी भावना आंबेडकरी समाजाची होती। विरार पूर्वेला असलेल्या मनवेलवाडा तलावात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी 2018 पासून पालिकेकडे होते। वसई विरार महानगरपालिकेने पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याची पूर्तता न करता केवळ तलावाचे सुशोभीकरण केले। यामुळे जुलै महिन्यात विविध पक्ष आणि संघटनेतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तलावासमोरील चौकात बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा उभारला। जोपर्यंत तलावात पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत नाक्यावरील अर्धाकृती पुतळा हटवला जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती। त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। जुलै महिन्यात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली। कायदेशीर बाबी तपासून मनवेलवाडा तलावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले होते। मात्र अद्याप हा पुतळा उभारण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नव्हता। शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने सर्वत्र आंबेडकरांना अभिवादन केले जात होते। मात्र पालिका मुख्यालयात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार देखील नसल्याने या संतापात भर पडली। पालिकेचा निषेध करत संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले। तब्बल 3 तास हे आंदोलन सुरू होते। नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि पालिका अधिकाऱ्यांना पाचारण केले। बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी माझा पुढाकार असेल असे त्यांनी सांगितले। पालिकेचे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांनी यावेळी पाठपुराव्याचे आश्वासन दिले। जुलै महिन्यात पुतळा उभारण्यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिकेला निर्देश दिले होते। यासाठी नियुक्त समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत तर पालिका आयुक्त हे सचिव आहेत। मात्र पालिकेने प्राथमिक अहवाल देखील सादर केला नाही असा आरोप ॲडव्होकेट गिरीश दिवाणजी यांनी केला। पालिका साधे तैलचित्राला पुष्पहार अर्पण करत नाही, त्यामुळे पुतळा उभारण्याची मानसिकता दिसत नाही असे कार्यकर्त्यांनी सांगितले। पुतळा उभारण्याच्या परवानगीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला आहे। पुतळा उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या ना हरकत दाखला आवश्यक आहे। त्यांच्या समितीनंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल असे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले। मी एक भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिक असल्याने हा भारत देश भारतीय संविधानावरती चालतं आणि ज्या संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुण्यतिथी आहे, म्हणजे महापरिनिर्वाण दिवस आहे। त्यांना प्रत्येक भारतीय नागरिक आज मनोभावाने आदरांजली अर्पण करत असतो। आज तुम्ही बघत असाल तर इकडनं एक 100 किलोमीटरवरती चैत्यभूमी आहे, जिथे लाखो लोक ही भारत देशातून कानाकोपऱ्यातून येत असतात। विरार वसई किंवा मुंबई पट्ट्यातील ही जवळची जी लोकं असतात ही त्यावेळी त्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आपापल्या एरियामध्ये बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करत असतात। त्यामुळे तुम्ही जर विरार वसईमध्ये पाहिलं असतील तर चौकाचौकामध्ये स्टॅच्यू लावत आहेत। कारण का तर विरार वसई महानगरपालिकेमध्ये तशी प्रोव्हिजन नाही आहे आणि ती प्रोव्हिजन तशी व्हायला पाहिजे अशी रितसर मागणी पूर्ण विरार वसई वासियांची आहे। पण त्याच्यावरती हे प्रशासन जे आहे कानाडोळे करत आहेत। हीच मागणी घेऊन आम्ही हे प्रशासनाला सांगण्यासाठी जेव्हा महानगरपालिकेमध्ये आलो, जेव्हा आल्याबरोबर तुमच्या मागे असलेलं तैलचित्र जिकडे बाबासाहेबांचं 18 फुटाचं तैलचित्र पण त्याला साधं या महानगरपालिकेकडनं पुष्पसुद्धा लावण्यात आलेलं नाही आहे। आणि हे बघितल्यानंतर एक भारतीय नागरिक म्हणून, एक संविधानप्रेमी म्हणून माझं जे राग म्हणजे ज्या दुःखाच्या दिवशीसुद्धा मला राग प्रकट करावा लागलं आणि ते संविधानिक प्रकारे प्रकट करावं म्हणून मी इथे बसलेलो आहे। जोपर्यंत ह्या फोटोला पुष्पहार लागत नाहीत, आम्ही तसं यांच्याकडे पैसे नाहीत, कारण हे महानगरपालिकेला फक्त टेंडरसाठी पैसे आहेत, पैसे कमवण्यासाठी पैसे आहेत, म्हणून आम्ही लोकवर्गणी काढून पुष्पहार मागवलेले आहेत। त्या आयुक्तांनी येऊन ते लावायचं आहे। त्याच्यानंतर आम्ही जे काही रितसर मागणी केलेल्या आहेत त्या मागणीवरती आमच्याशी चर्चा करायची आहे आणि जर आयुक्ताला आमच्याशी चर्चा करायची नसेल, त्यांना वाटत असेल की संविधानप्रेमी लोक काही करू शकत नाही, ते येणाऱ्या 8 तारखेची मॅरेथॉन त्यांनी मॅरेथॉन धावून इकडे दाखवायची, ही त्यांना माझं चॅलेंज आहे। पालिकेसमोर जे आंदोलन आहे संविधान कृती समितीच्या माध्यमातून, जे आतापर्यंत आम्ही बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा हा मनवेलवाडा तलावामध्ये उभा राहावा या संदर्भात आपण पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला या महानगरपालिकाचे प्रशासन आहे हे त्याला काय म्हणतो आपण दुजारा देत आहे, म्हणजे लक्ष देत नाही आणि लक्ष न दिल्यामुळं आमच्या काही विलंबित मागण्या आहेत त्या मागण्या तशाच संत राहिल्या गेल्यात। आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आज या महानगरपालिकेमध्ये
आम्ही आज आमचा दुःखाचा सर्वात मोठा डोंगर आहे आमच्या बहुजन समाजावरती. त्या दुःखाच्या डोंगराच्या पल्याड येऊन आम्ही आज या महानगरपालिकेमध्ये मूक आंदोलन करायचं ठरवलं होतं. पण मूक आंदोलन करता करता इथला प्रशासकीय प्रशासकीय जे आहे महानगरपालिकेचे अधिकारी, हे अधिकारी काही आमची दखल घेत नाहीत. आणि त्यामुळं आज आपण इथे ठिय्या आंदोलन करत आहोत की जेणेकरून की ह्या जो आता आयुक्त आहे, उपायुक्त, त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या मान्य करून आमची जी मागणी आहे बहुजनांची ती मान्य करून आम्हाला आमच्या ह्या मागण्यातून सुटकारा मिळावा हेच आमचं म्हणणं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त देशामध्ये आज दुःखाचा दिवस म्हणून पाळला जातो. किंवा दुःखद अंतःकरणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. पण वसई विरार शहर महानगरपालिका या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे तैलचित्र लावलेलं आहे ते खूप मोठ्या संघर्षामधून ते तैलचित्र लावण्यात या ठिकाणी आलेलं आहे. आणि आता आम्हाला असं कुठेतरी भास व्हायला लागला आहे की ते एक भीमसैनिकांचं आंदोलन किंवा एक आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन, त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी एक हे मिळावं, कुठेतरी थुकपट्टी लावावी ह्या उद्देशाने फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी तैलचित्र लावण्यात आलं. पण त्याच्याकडं महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या ठिकाणी आज एवढा मोठा दिवस असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या तैलचित्रासमोर एखादं पुष्प लावणं हे देखील त्यांच्याकडून काम झालेलं नाही आहे. अशा ह्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो. काय लास्टची मागणी असेल आणि कधीपर्यंत आंदोलन? ह्या ठिकाणी संपूर्ण विरारमधून किंवा वसई तालुक्यामधून या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये एक आंबेडकरी समाजाचा खूप मोठा रोष आहे. असा रोष असताना एक काही निवडक आपले सहकारी संविधान कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी जे प्रभारी आयुक्त आहेत मनाले साहेब यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले असताना त्यांना एवढं देखील गांभीर्य नाही की एक भीमसैनिक या ठिकाणी दुःखाच्या दिवशी या ठिकाणी येऊन आपल्या दालनाच्या खाली मुख्यालयामध्ये बसलेलं आहे आणि साहेब AC मध्ये बसलेले आहेत. त्यांना तेवढं देखील गांभीर्य नाही. आणि जर त्यांना ते गांभीर्य नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्येच म्हणजे उद्याच या महानगरपालिकेच्या माध्यमातून मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. जर तुम्ही आम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जर अडवून बसत असाल तर उद्या देखील जी तुमची होणारी महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी जी मॅरेथॉन आहे ती देखील आम्हाला अडवण्याची ताकद या भीमसैनिकामध्ये आहे. हे आज मी तुम्हाला ठासून सांगतो.